महाशिवरात्रीच्या निमित्तानं पाथर्डी येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी सुमारे 2 लाख भाविकांनी हर हर महादेवच्या घोषणांच्या निनादामध्ये स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेतलं। पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थान हे अत्यंत प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे। या ठिकाणचं स्वयंभू शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढं वृद्धिंगत होतं अशी आख्यायिका सांगितली जाते। शिवलिंगाची हळूहळू वृद्धी होत असल्यामुळे या देवस्थानला वृद्धेश्वर नावानं ओळखलं जातं। गर्भगिरीच्या डोंगरामध्ये असलेल्या या अतिप्राचीन मंदिराच्या ठिकाणी नाथांनी यज्ञ केला होता आणि या ठिकाणी 33 कोटी देव आल्याची आख्यायिकाही सांगितली जाते। त्यामुळे नाथ संप्रदायाचं आद्यपीठ म्हणून श्री क्षेत्र वृद्धेश्वरची ओळख आहे। या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वतीनं म्हाताऱ्याचं रूप घेऊन पंक्तीत वाढलं म्हणून या देवस्थानला म्हातारदेव म्हणूनही ओळखलं जातं। अशा या प्राचीन आणि जागृत ठिकाणी यावर्षी महाशिवरात्री आणि सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांनी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली। तर दही दुधानं शिवलिंगाला अभिषेकही घालण्यात आला। श्री क्षेत्र पैठण या ठिकाणावरून आणलेल्या कावडीनं गंगाजलानं अभिषेक घालण्यात आला। बेलाची पानं आणि फळं वाहून भाविकांनी या महादेवाचं दर्शन घेतलं। भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था, दर्शनाची बारी, पार्किंगची व्यवस्था आदींसह मूलभूत सुविधा देवस्थान समितीने केल्या होत्या। तर यावेळी देवस्थानच्या वतीनं लाडूचा प्रसादही वाटण्यात आला। दर्शन बारीमध्ये गोंधळ होऊ नये आणि सुरक्षेसाठी देवस्थानचे सुरक्षा रक्षक, पोलीस यंत्रणा या व्यतिरिक्त खासगी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली। अनेक सेवाभावी संस्था, मित्रमंडळांकडून चहा नाश्त्याची या ठिकाणी मोफत व्यवस्था होती। देवस्थान परिसरामधील खेळण्याची, मिठाईची दुकानं, रसवंतीगृह, जेवणाची हॉटेल्स गर्दीनं फुलून गेली। तर महाशिवरात्री निमित्तानं आमदार शिवाजी कर्डिले, नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा न्यायाधीश SR जगताप, NL काळे, प्रसन्ना कानगुडे, BR गुप्ता, प्रांताधिकारी देवदत्त केकान, न्यायाधीश अस्मिता वानखडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी आदींनी दर्शन घेतलं। तर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे आणि विश्वस्त मंडळ भाविकांना दिवसभर तत्परतेने या ठिकाणी सुविधा पुरवत होतं। सोमवारच्या दिवशी महाशिवरात्र आल्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आणि महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी आलेले। हे मंदिर हे पुरातन असून या ठिकाणी नाथपंथीयांनी यज्ञ केलेला आहे। ह्या शिवलिंगाचं महात्म्य म्हणजे हे शिवलिंग प्रत्येक शिवरात्रीला जवळ याची वाढ होती म्हणून याला वृद्धेश्वर, वृद्धिंगत होणारं म्हणून वृद्धेश्वर असं पण म्हटलं जातं। आज ह्या ठिकाणी आमच्या गावातील कावडी तसंच नगर, वांबोरी, औरंगाबाद, पैठण येथील कावडी मोठ्या प्रमाणात गंगेचं पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला जातो। आज या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय, पार्किंगची सोय, दर्शन बारीची सोय केलेली आहे। तसंच स्वच्छतागृह, भक्तनिवास, भाविकांसाठी प्रत्येक रविवारी महाप्रसाद दिला जातो। तसंच आज भाविकांच्या मदतीमधून भाविकांसाठी फराळाचं अन्नदान, तसंच आमच्या गावातील जे चालक मालक आहेत ते भाविकांसाठी फराळ पाण्याचं बॉटल कमीत कमी पैशामध्ये, तसंच त्यांच्या दर्शनासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात। तसंच मुंबईतील आमच्या गावचे भाविक देवासाठी त्यांनी ACची सुविधा दिलेली आहे। तसेच कावडीवाल्यांसाठी महाप्रसाद दिलेला आहे आणि रात्री कावडी पुढं जी मिरवणूक होती त्यासाठी त्यांनी शोभेची दारू उडवण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे। तसंच पोलीस खात्याचं, आमच्या धर्मदाय खात्याचं, ST महामंडळाचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत आहे। त्यामुळं यात्रा ही सुरळीत आणि चांगल्या प्रकारे पार पडत आहे। हे मंदिर हे हेमाडपंथी असून त्याची रचना ही जवळजवळ 2000 वर्षापूर्वी झालेली आहे। मंदिरामध्ये जी घंटा आहे ती 1000 वर्षापूर्वी ह्या मंदिराला दिलेली आहे आणि त्याच्यापूर्वीचं हे मंदिर होतं। तसंच विश्वस्त मंडळाने भाविकाच्या देणगीमधून साईडच्या ज्या पडव्या होत्या त्या सर्व पाडून इथं राजस्थानी दगडामधून 2 कोटी रुपयाचं जवळजवळ नियोजन केलेलं ओवऱ्याचं काम आहे। त्यामधील निम्म काम पूर्ण झालेलं आहे आणि निम्म काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल। धर्मादाय आयुक्त मंजुषा भिंगारकर यांनी दिवसभर थांबून बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।